पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 8108 1763 65। संगमनेर तालुक्यातील साकूर या ठिकाणी विविध विकास कामं मंजूर व्हावीत यासाठी राष्ट्रवादी वक्ता सेलच्या प्रदेश उपाध्यक्षा अमृताताई कोळपकर यांनी 24 जानेवारी 2025ला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिलं होतं। याचीच दखल घेऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी साकूर पठार भागासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिलाय। यामध्ये साकूर स्मशानभूमी शेडच्या बांधकामासाठी 10 लाख रुपये आणि देवी पठार रस्त्याच्या कामासाठी 10 लाख रुपये उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार अमृताताई कोळपकर यांनी मानलेत। दिनांक 24/1/2025ला माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची पालकमंत्री म्हणून निवड झाली। तर मी त्या दिवशी त्यांचा सत्कार करण्यासाठी गेल्यानंतर साकूर पठार भागातील बरेचसे विकास कामांचे निवेदन घेऊन मी साहेबांकडे गेली। त्यात स्मशानभूमीचं असो किंवा रस्त्याचं, देवी पठारच्या रस्त्याचं असो, असे अनेक प्रश्न घेऊन गेल्यानंतर त्यांनी त्याची दखल घेऊन स्मशानभूमीचं सुशोभीकरण करण्यासाठी 10 लाख रुपयाचा निधी, तसेच देवी पठारच्या रस्त्याच्या कामाच्या संदर्भात त्यांनी 10 लाख रुपये मंजूर केले। आणि कालच जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, त्या अर्थसंकल्प अधिवेशनात आमचे सर्वांचे लोकप्रिय आमदार अमोलभाऊ खताळ यांनी चांगल्या पद्धतीचा निधी संगमनेर तालुक्यासाठी आणला। ह्या मागचा जर काळ बघितला तर अनेक कामं रखडलेली होती। ते रखडलेल्या कामाला गती देण्याचं काम अमोलभाऊंच्या माध्यमातून झाले। आज आमच्या साकूर गटातील शेंडेवाडी असो, हिवरगाव असो, जांभळवाडी असो, जांबूत असो, असे जे रस्त्याचे प्रश्न होते ते रस्त्याचे प्रश्न माननीय आमदार अमोलभाऊंनी मार्गी लावले। तर मी आमच्या सर्व महायुतीचे कार्यकर्त्यांकडनं मी त्यांचे आभार व्यक्त करते। त्यात आमचे मार्गदर्शक बाळासाहेब कोंडाजी खिमनर असो, रऊफभाई असो, गुलाबभाऊ असो, असे अनेक बुवाजी भाऊ असो, आम्ही जे पाठपुरावा केला, पण माझ्यानंतर त्यांनी सुद्धा ह्याचा पाठपुरावा करून ते कामं मार्गी लावले। त्यांचंही मोलाचं सहकार्य यामध्ये आहे। त्यामुळे आम्ही सर्वांच्या वतीने अमोलभाऊंचे असो, माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे असो, आणि ज्यांनी हा निधी उपलब्ध करून दिला असे आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असो, यांचे मी सर्व जनतेच्या वतीने आभार व्यक्त करते। रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।